विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक प्रशांत लामतुरे, रसायनशास्त्र विभाग, राजर्षी शाहू ज्युनियर सायन्स कॉलेज लातूर. अनेक वर्षांपासून आपल्या नीट, जेई आणि सीईटीच्या उत्कृष्ट निकालांमधून देशभर ख्याती पसरविणाऱ्या राजर्षी शाहू ज्युनियर सायन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याकरिता दरवर्षी स्क्रीनिंग टेस्ट आयोजित केली जाते. या स्क्रीनिंग टेस्टविषयी विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या मनात बऱ्याच शंका असण्याची शक्यता आहे. तर या शंकांच्या निरसनासाठी आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत प्राध्यापक जयराजजी गंगणे, वरिष्ठ समन्वयक सीईटी सेल आणि पर्यवेक्षक राजर्षी शाहू ज्युनियर सायन्स कॉलेज हे आपल्या सोबत आहेत. आदरणीय गंगणे सर, आपले कार्यक्रमात स्वागत आणि नमस्कार. नमस्कार सर. सर, स्क्रीनिंग टेस्ट आपण जी या वर्षी घेणार आहोत त्या संदर्भामध्ये पालकांच्या मनामध्ये असणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरं मी आपल्याकडून घेणार आहे. तर आपण सरळ मुलाखतीला सुरुवात करूया सर. यस सर, शिवछत्रपती शिक्षण संस्था ही महाराष्ट्रातली एक नामवंत शैक्षणिक संस्था आहे. तर या शैक्षणिक संस्थेचं हे स्क्रीनिंग टेस्ट घेण्यापाठीमागचा नेमका उद्देश काय आहे? शिवछत्रपती शिक्षण संस्था लातूर या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर गोपाळरावजी पाटील साहेब, या संस्थेचे सचिव, लातूर पॅटर्न आणि शाहू पॅटर्नचे जनक माजी प्राचार्य अनिरुद्ध जाधव सर, या शालेय समितीचे अध्यक्ष डॉक्टर सुहासजी गोरे सर, या सीईटी सेलचे डायरेक्टर प्राध्यापक डी के देशमुख सर, या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गव्हाणे सर, या सर्वांनी मिळून संस्थेचं स्क्रीनिंग टेस्ट घेण्यामागचं उद्दिष्ट ठरवलेलं आहे. या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर गोपाळरावजी पाटील आणि अनिरुद्ध जाधव सर यांचं एक नेहमी अपेक्षा असते की आपल्याकडे जे विद्यार्थी येतात, मेडिकल ग्रुपसाठी जे विद्यार्थी येतात, त्यामधून 100 विद्यार्थी एम्स मेडिकल कॉलेजला गेले पाहिजे. अच्छा. आणि इंजिनिअरिंग ग्रुपसाठी जे विद्यार्थी येतात त्यामधून कमीत कमी 50 विद्यार्थी IIT कॉलेजला प्रवेश मिळाला पाहिजे. अच्छा. हा आमच्या संस्था चालकाचं स्क्रीनिंग टेस्ट घेण्यामागचं उद्देश आहे, मुख्य उद्देश. हा पहिला उद्देश. दुसरा उद्देश, आता उद्देश किंवा स्वप्न किंवा ध्येय तर मोठं आहे, एम्स मेडिकल कॉलेज आणि इकडं IIT. मग ध्येय जर मोठं असेल तर आपल्याला त्याची सुरुवात लवकर किंवा छानशी आपल्याला करावी लागत असते. आपल्याला माहिती आहे, आता मेडिकलला जायचं असेल तर नीट ही परीक्षा महत्त्वाची आहे. इंजिनिअरिंगमध्ये जायचं असेल तर म्हणजे IIT आणि NIT हे विद्यार्थ्याचं आणि त्यांच्या पालकांचं ध्येय असतं. आणि मग त्यासाठी महत्त्वाची परीक्षा म्हणजे JEE मेन. म्हणजे थोडक्यामध्ये नीट आणि JEE मेन ह्या 2 परीक्षा अतिशय महत्त्वाच्या आहेत. राष्ट्रीय पातळीवरील परीक्षांच्याबद्दल आपण बोलताय. आणि मग ह्या दोन्ही परीक्षा नॅशनल लेवलच्या परीक्षा आहेत. आणि मग ह्या नॅशनल लेवलच्या परीक्षेसाठी सिलेबस CBSEचा 11वी आणि 12वी 2 वर्षाचा सिलेबस असतो. आणि मग यानंतर काय असतं की नीट असेल किंवा JEE मेन असेल, 2 वर्षाच्या सिलेबसवर एका दिवसामध्ये 3 तासामध्ये ही परीक्षा होत असते. आणि म्हणून साधारणतः आपल्याला माहिती आहे नीट ही परीक्षा दरवर्षी मे महिन्यामध्ये होत असते. आणि मग एप्रिलमध्ये जर आपण स्क्रीनिंग टेस्ट घेऊन जर त्यांचे क्लासेस चालू केले तर बरोबर आपल्याला 2 वर्ष म्हणजे 24 महिने आपल्याला हा कालावधी मिळत असतो. साधारणतः काय असतं की 11वीचा प्रवेश शासनाच्या नियमानुसार 10वीचा निकाल लागल्यानंतर 10वीच्या मार्काच्या आधारेच होत असतो. परंतु संस्थेचं एक वेगळं ध्येय असल्यामुळं आपण काही निवडक विद्यार्थ्यांची स्क्रीनिंग टेस्टमधून निवड करून त्यांचं मेडिकल म्हणजे नीट क्लासेससाठी आणि JEE मेनच्या क्लासेससाठी सुरुवात करण्याच्या दृष्टिकोनातून ही स्क्रीनिंग टेस्ट परीक्षा आपण घेत असतो. म्हणजे विद्यार्थ्यांना जास्त वेळ मिळावा, हा उद्देश त्याच्या पाठीमागे आहे. येस. बरं सर, याला लागून माझा एक दुसरा प्रश्न आपल्याला आहे की या स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे या वर्षीची 2024ची स्क्रीनिंग टेस्ट नेमकी कधी होणार आहे आणि याची नोंदणी, रजिस्ट्रेशन हे कुठं करायचं आहे? काय असतं की प्रशासन म्हणा किंवा एक संस्था, आमच्या पुढे पण एक प्रश्न असतो किंवा स्क्रीनिंग टेस्ट घ्यायची कधी. साधारणतः आपण काय करत असतो
ICSE असेल, CBSE असेल किंवा स्टेट बोर्ड असेल, ह्या 10वीच्या परीक्षा साधारणतः 25 ते 26 मार्चपर्यंत संपत असतात. आणि म्हणून आपण काय करत असतो की स्टेट बोर्डाचा जो पेपर असतो 10वीचा तो 25-26 मार्चला संपत असतो. आणि म्हणून यावर्षी साधारणतः तो पेपर 26 किंवा 27 तारखेला त्यांची शेवटची परीक्षा आहे. आणि मग त्यानंतरचा पहिला रविवार किंवा दुसऱ्या रविवारी साधारणतः आपण परीक्षा हे ठेवत असतो. त्यानुसार यावर्षी आपण रविवार दिनांक 7 एप्रिल 2024 ह्या दिवशी यावर्षीची स्क्रीनिंग टेस्ट आपण ठेवलेली आहे. याचं जे टायमिंग आहे ते नंतर विद्यार्थ्यांना हॉल तिकीटच्या माध्यमातून त्यांना ते टायमिंग त्यांना कळणार आहे. आणि सर आपल्या महाविद्यालयाचं वेबसाईट किंवा या संदर्भात काही सांगता येईल तुम्हाला? हां, आमचे महाविद्यालयाचं वेबसाईट जे आहे ज्युनियर शाहू कॉलेज लातूर JR-शाहू कॉलेज latur.org.in ही आमच्या महाविद्यालयाची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. रजिस्ट्रेशन तुम्हाला एकतर मेडिकल ग्रुप किंवा इंजिनिअरिंग ग्रुपला करायचं आहे किंवा काही विद्यार्थ्यांना दोन्हीही ग्रुपला जर करायचं असेल तर दोन्हीही ग्रुपला ते विद्यार्थी त्याची नोंदणी करू शकतात. ही नोंदणी मात्र ऑनलाईन करायची आहे आता सांगितलेल्या वेबसाईटवर. आणि परीक्षा मात्र 7 एप्रिलला हॉल तिकीटवर दिलेल्या टायमानुसार 7 एप्रिलला ऑफलाईन होणार आहे. अच्छा, म्हणजे ही परीक्षा मागच्या वर्षापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे फक्त PCM किंवा PCB या 2 ग्रुपपैकी एका ग्रुपलाच विद्यार्थी परीक्षा देऊ शकत होते. यावर्षी आपण थोडासा बदल केलेला आहे. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला दोन्ही ब्रांचकडे जाण्यासाठी आपल्याला स्क्रीनिंग टेस्ट देता येऊ शकते. यावर्षी आपण काय केलेलं आहे की एखाद्या विद्यार्थ्याला दोन्ही ग्रुपची परीक्षा द्यायची आहे तर त्या विद्यार्थ्याला देता यावी एक संधी आपण दिलेली आहे. आणि त्याची एक फीस आहे, ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी एक फीस आहे 200 रुपये. ती फीस देखील तुम्हाला ऑनलाईन भरता येईल. सर्व 10वीला जे आत्ता परीक्षा देत आहेत त्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना अशी मी विनंती करतो की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून ह्या शाहू स्क्रीनिंग टेस्ट जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी द्यावी असं मी त्यांना आवाहन करतो. ठीक सर, या स्क्रीनिंग टेस्टचं स्वरूप आणि यातली मार्किंग स्कीम याबद्दल आपल्याला विद्यार्थ्यांना काही सांगता येईल का? हां, स्क्रीनिंग टेस्टचं स्वरूप जर सांगायचं असेल तर आपण ती टेस्ट आपण MCQ टाईप ठेवलेली आहे. अच्छा, MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, म्हणजे बहुपर्यायी उत्तरं असणारे प्रश्न असतात. म्हणजे एक प्रश्न त्याला 4 उत्तरं असतात, 4 ऑप्शन्स असतात, त्यापैकी एकच करेक्ट असतं. ते करेक्ट जे उत्तर आहे ते विद्यार्थ्यांना ओळखायचं आहे आणि त्या पद्धतीनं OMR सीट OMR बेस ही परीक्षा होणार आहे. त्याच्या गाईडलाईन्स आम्ही वेबसाईटवर दिलेल्या आहेत. परत हॉल तिकीट ज्यावेळेस विद्यार्थ्याला आपण देणार आहेत त्यावेळेस हॉल तिकीटच्या मागे देखील परीक्षेच्या संदर्भामध्ये ज्या गाईडलाईन्स असतील त्या आपण देणार आहोत. त्या गाईडलाईन्सचा वापर करून विद्यार्थ्यांनी ती परीक्षा द्यायची आहे. आपण गुणतानाविषयी काय? हां, तर हे MCQ टाईप परीक्षा आहे. जसं JEE मेन आणि नीटच्या परीक्षा होतात पुढे त्याच धर्तीवर ही परीक्षा आपण घेत असतो. तर आता मी म्हणालो की एका प्रश्नाला 4 मार्क आहेत आणि मग इथं निगेटिव्ह सिस्टीम आहे. निगेटिव्ह सिस्टीम म्हणजे काय? एखाद्या विद्यार्थ्यानं प्रश्न अटेम्प्ट केला आणि चुकला असेल त्याचा तर 25% मार्क्स म्हणजे 4चे 25% म्हणजे 1 मार्क त्याचा डिडक्ट होतो. अच्छा, म्हणजे करेक्ट उत्तराला 4 गुण त्याला मिळतील आणि एका चुकीला त्याच्या मिळालेल्या गुणातून 1 मार्क वजा होणार. एक वजा होणार. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ही निगेटिव्ह सिस्टीम आहे हे गृहीत धरून विद्यार्थ्यांनी ते प्रश्नपत्रिका सोडवली पाहिजे. या प्रश्नपत्रिकेमध्ये सर विषय कुठले कुठले असणार आहेत? हां, या प्रश्नपत्रिकेमध्ये जो मेडिकल ग्रुप देणाऱ्या विद्यार्थ्यांचे विषय असतील बेसिक मॅथमॅटिक्स आणि मेंटल ॲबिलिटी नंबर 1, नंबर 2 असेल फिजिक्स, नंबर 3 असेल केमिस्ट्री, नंबर 4 असेल बायोलॉजी. प्रत्येक विषयाचे 25 प्रश्न असतील. एका प्रश्नाला 4 मार्क असतील. असे 25 चौक 100 आणि 100 गुणिले 4 अशी 400 मार्काची परीक्षा होणार आहे. त्याच पद्धतीनं इंजिनिअरिंग ग्रुप जो विद्यार्थी देणार आहे त्याचं पण हेच विषय असतील, फक्त एक विषयामध्ये बदल असेल. पहिला विषय बेसिक मॅथमॅटिक्स मेंटल ॲबिलिटी, दुसरं फिजिक्स असेल,
तिसरं केमिस्ट्री आणि चौथं बायोलॉजीच्या ऐवजी काय असेल, मॅथमॅटिक्स असेल. इथंही प्रत्येक विषयाचे 25 प्रश्न, एका प्रश्नाला 4 मार्क, असं त्यांची पण 400 मार्काची परीक्षा असणार आहे. सर, या स्क्रीनिंग टेस्टचा अभ्यास कसा करावा या संदर्भामध्ये आपण काही मुलांना सूचना करू शकाल का? किंवा या परीक्षेच्या तयारीसाठी कुठल्या मार्केटमधल्या सिलेबस क्रमिक पुस्तके कुठली वापरावी याबद्दल आपण काही सूचना देऊ शकाल का? हा, आपण या परीक्षेचा जो सिलेबस आहे तो आपण वेबसाईटवर दिलेला आहे. बरं. साधारणतः सिलेबस जो आहे तो 8वी 9वी 10वी स्टेट बोर्ड आणि CBSE ह्या बोर्डाचा सिलेबस आपण ठेवलेला आहे. जास्तीत जास्त हाच सिलेबस आहे. एक 5% 2% थोडा फरक असू शकतो, पण जो काही सिलेबस आहे ते विद्यार्थ्यांना 8वी 9वी 10वीचे पुस्तकं सिलेबससाठी बघायची गरज नाही. सिलेबस आम्ही दिलेला आहे. विद्यार्थ्यांनी पालकांनी त्याची त्या सिलेबसची प्रिंट काढून विद्यार्थ्याला द्यावी आणि मग अभ्यास करताना त्याच्या लक्षात येईल हे 8वीला झाले का 9वीला झालेलं का 10वीला झालेलं आहे. आणि म्हणून आता पुस्तकं जर म्हणाला किंवा अभ्यास कसा करावा, जसं आता मी म्हणालो की परीक्षेचं स्वरूप हे MCQ टाईप आहे. प्रश्न जे विचारणार आहेत ते MCQ टाईप प्रश्न विचारलेले असतात. शेवटी MCQ म्हणजे काय असतं? इट इज नथिंग बट द ॲप्लिकेशन ऑफ नॉलेज अँड अंडरस्टँडिंग. विद्यार्थ्यांनी नॉलेज आणि अंडरस्टँडिंगसाठी 8वी 9वी 10वी स्टेट बोर्ड असेल किंवा CBSE असेल, जो सिलेबस आम्ही दिलेला आहे तो कंटेंट 8वी 9वी 10वीच्या कुठल्या पुस्तकामध्ये आहे हे तुम्हाला त्या विद्यार्थ्याला बघावं लागेल. म्हणजे अगोदर 8वी 9वी 10वीचेच पुस्तकं, मग फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल किंवा मॅथमॅटिक्स असेल, हे पाठ्यपुस्तकच बघायचे आहेत. त्यानंतर थोडी MCQची प्रॅक्टिस करण्यासाठी, MCQची प्रॅक्टिस होण्यासाठी, कारण परीक्षा तर आपण MCQच्या पद्धतीने घेणार आहोत. मग विद्यार्थ्यांना 8वी 9वी 10वी पर्यंत काय असतं की डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा असते. MCQची फारशी त्यांची सवय नसते आणि म्हणून MCQची प्रॅक्टिस होण्यासाठी 8वी 9वी 10वी IIT फाउंडेशनचे जे पुस्तकं आहेत, मग कुठल्याही पब्लिकेशनचं असो, ते पुस्तकं त्याने घ्यावेत आणि त्याच्यातले आपण दिलेला जो सिलेबस आहे, आपण दिलेला जो टॉपिक आहे, त्या टॉपिकवरचे त्या IIT फाउंडेशनमधल्या पुस्तकामध्ये MCQ त्यांनी पाहावेत. किंवा सायन्स ऑलिम्पियाड, मॅथ ऑलिम्पियाड, 8वी 9वी 10वीचे पुस्तकं मार्केटमध्ये, बाजारामध्ये तुम्हाला मिळतील. MCQची प्रॅक्टिस करण्यासाठी ते तुम्हाला पाहावे लागते. आणि आम्ही आमच्या वेबसाईटवर एक सॅम्पल क्वेश्चन पेपर दिलेले आहे. लास्ट इयर किंवा शेवटच्या 2 वर्षाचे ते सॅम्पल पेपर पण विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी प्रिंट काढून घ्यायचे आहेत. त्या विद्यार्थ्याला लक्षात येईल किंवा MCQ कशा पद्धतीचे विचारले जाऊ शकतात. आणि प्रॅक्टिससाठी म्हटलं तर IIT फाउंडेशन किंवा सायन्स ऑलिम्पियाड आणि मॅथ ऑलिम्पियाड हे पुस्तकं MCQच्या प्रॅक्टिससाठी वापरायला पाहिजे. आपल्या या सूचनांचा विद्यार्थ्यांना निश्चितपणे फायदा होणार आहे. सर, ह्या स्क्रीनिंग टेस्टमधून जे उत्तीर्ण होणारे जे विद्यार्थी असतील त्यांच्यापैकी म्हणजे किती विद्यार्थ्यांना आपण मेडिकल आणि किती विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगच्या शाखेमध्ये प्रवेश देणार आहात, हा मला प्रश्न विचारायचा आहे. आणि त्यानंतर अजून एक प्रश्न या संदर्भात मी असा विचारेन सर, की या परीक्षेमध्ये ICSE आणि CBSE बोर्डाच्यासाठी काही राखीव जागा आहेत का? आपण यावर्षी स्क्रीनिंग टेस्ट जे घेणार आहोत, मेडिकल ग्रुपसाठी जे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करणार आहेत त्याच्यामधून आपण 200 विद्यार्थ्यांना प्रवेश देणार आहोत. इंजिनिअरिंग ग्रुपसाठी जे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत त्यामधून आपण 100 विद्यार्थ्यांना प्रवेश देणार आहोत. म्हणजे एकूण 300 विद्यार्थ्यांना आपण प्रवेश देत आहे. आता जसं उद्देश सांगत असताना मी सांगितलं की मेडिकलच्या 200 विद्यार्थ्याला प्रवेश देणार आहेत, म्हणजे आपण 100 विद्यार्थ्याची एक डिव्हिजन, असे मेडिकलची म्हणजे नीटसाठी किंवा त्याला आपण एम्स डिव्हिजन म्हणत असतो. कारण स्क्रीनिंग टेस्टमधून घेतलेल्या निवड झालेल्या मुलांना, मेडिकल ग्रुप घेणाऱ्या मुलांना आमचंही टार्गेट असतं की जास्तीत जास्त मुलं हे एम्स मेडिकल कॉलेजला कसे जातील आणि महाराष्ट्रातल्या नामांकित गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला या डिव्हिजनमधून जास्तीत जास्त मुलं कसे जातील हे एक उद्दिष्ट आम्ही त्यांना देत असतो. आणि म्हणून त्या डिव्हिजनचं नाव देखील आम्ही एम्स डिव्हिजन टाकत असतो. आणि इंजिनिअरिंग ग्रुपचे जे विद्यार्थी देणार आहेत, ज्यांची आपण 100 विद्यार्थीची निवड करणार आहोत,
त्यांची पण एक डिव्हिजन होणार आहे आणि त्या डिव्हिजनला देखील आपण जेई मेन आणि जेई ॲडव्हान्स म्हणजे IIT आणि NIT साठी ज्या परीक्षा होतात त्याचा सिलेबस आपण त्या डिव्हिजनला घेणार आहोत. अच्छा, म्हणजे मेडिकल आणि इंजिनिअरिंग या दोन क्षेत्रातले जे उच्च आपले ध्येय आहे ते म्हणजे IIT आणि इकडे एम्स महाविद्यालय इथे विद्यार्थी पाठवण्याचा संस्थेचा एकूण मानस दिसतो. येस. अच्छा सर, आपल्या 11वी विज्ञानची प्रवेश क्षमता किती आहे? हां, राजर्षी शाहू ज्युनियर सायन्स कॉलेज आपल्याला जी मान्यता आहे ती स्टेट बोर्डाची मान्यता आहे. बरं. आणि क्षमता म्हटलं तर 11वी विज्ञान किंवा 12वी विज्ञान 1080 एवढी विद्यार्थ्याची क्षमता आहे. हां. अच्छा. आता तसं पाहिलं तर काय असतं की 11वीचा रीतसर प्रवेश शासनाच्या नियमानुसार 10वीचा निकाल लागल्यानंतरच 10वीच्या मार्काच्या आधारे होत असतो. मग तुम्ही म्हणताल की मग स्क्रीनिंग टेस्ट घेऊन काय उद्देश आहे तुमचा? बरोबर. तर मी जसं आता पहिल्या प्रश्नामध्ये उद्देश सांगितला तर स्क्रीनिंग टेस्ट घेण्यामागचा उद्देश हाच आहे की काही निवडक विद्यार्थी स्क्रीनिंग टेस्ट घेऊन निवड करणे आणि त्यांचा नीट आणि जेई मेनचा जो कोर्स आहे तो लवकरात लवकर चालू करणे. अच्छा. काय होतं की 10वीचा निकाल लागल्यानंतर आता 10वीची परीक्षा आजपासून चालू झाली. बरोबर. ते आणखी 20 दिवस चालते. तिथून 1-1.5 महिना त्याला रिझल्टला वेळ असतो. साधारणतः जून एंडला त्याचा रिझल्ट लागतो. आणि मग काय होतं की नवीन क्लासेस म्हणजे 11वीचे नवीन वर्ग चालू करायचं म्हणलं तर 1 जुलै किंवा 11 जुलै किंवा 15 जुलै स्टार्ट होतात. आणि मग हे 2-2.5 महिने त्या विद्यार्थ्यांचे वाया जातात आणि म्हणून ते वाया जाऊ नये म्हणून स्क्रीनिंग टेस्ट कशासाठी घ्यायची तर निवडक विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी स्क्रीनिंग टेस्ट घ्यायची. त्याचा अभ्यासक्रम लवकरात आणि त्यांचा अभ्यासक्रम IIT असेल किंवा नीट असेल त्याचा अभ्यासक्रम लवकरात लवकर चालू करणे. अच्छा. सर, आता ह्या स्क्रीनिंग टेस्टमधून जे आपले विद्यार्थी यशस्वी होतील त्यांना जे आपण इथे ॲडमिशन देणार आहात त्यासाठी संवैधानिक आरक्षण लागू असणार आहे का? आणि सोबतच मला एक अजून असा प्रश्न विचारायचा आहे की नुकताच महाराष्ट्र राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा एक निर्णय दिलेला आहे. तर त्याही निर्णयाची अंमलबजावणी या ॲडमिशनच्या वेळेस आपण करणार का? हो. काय असतं 11वीचा प्रवेश ज्यावेळेस 10वीच्या निकाल लागल्यानंतर 10वीच्या मार्काच्या आधारे जूनमध्ये ज्यावेळेस होत असतो त्यावेळेस देखील शासनाच्या नियमानुसार आपण रिझर्वेशन प्रमाणे प्रवेश देत असतो. उदाहरणार्थ SC असेल, ST असेल, OBC असेल, NTTचे अनेक कॅटेगरी आहेत, EWS असेल. यानंतर आता तुम्ही मराठा आरक्षण परवा 26 तारखेला महाराष्ट्र शासनानं मराठा जातीच्या विद्यार्थ्यासाठी देखील समाजासाठी देखील SC BC या कॅटेगरीमधून प्रवेश देण्याचं ठरवलं आहे. तर आपण देखील शासनाच्या धोरणानुसार शासनाचं जे रिझर्वेशनचं धोरण आहे प्रवेशाच्या संदर्भामध्ये त्यानुसारच आपण प्रवेश देत असतो. याचा अर्थ स्क्रीनिंग टेस्टमधून देखील विद्यार्थ्याची निवड करत असताना महाराष्ट्र शासनाच्या रिझर्वेशनच्या नियमानुसार आपण ते विद्यार्थ्याची प्रवेश घेणार आहोत. अच्छा. आणि मी मागे एक प्रश्न विचारला सर की CBSE आणि ICSE बोर्डासाठी काही विशेष जागा राखीव आहेत का या प्रवेशामध्ये? कसं आहे शासनाच्या नियमानुसारच असं 11वीचा प्रवेश असेल किंवा कुठल्याही प्रवेशासाठी स्टेट बोर्ड किंवा ICSE बोर्ड किंवा CBSE बोर्डासाठी असं काही वेगळं रिझर्वेशन नाही. त्यामुळे आपण स्क्रीनिंग टेस्टला देखील ICSE किंवा CBSE बोर्डाच्या विद्यार्थ्यासाठी वेगळं रिझर्वेशन ठेवत नाही. फक्त एकच आहे, एकतर मेरिट इज द क्रायटेरिया आणि शासनाच्या नियमानुसार रिझर्वेशन. बरं, ठीक आहे सर. माझे ते प्रश्न आपण बरोबर उत्तर दिली त्यांची. स्क्रीनिंग टेस्ट शिवाय विद्यार्थी आपल्या महाविद्यालयामध्ये 11वीमध्ये प्रवेश घेऊ शकतो का? कसं आहे शासनाच्या नियमानुसार आत्ताच मी म्हणाल्याप्रमाणे 11वी विज्ञानाला जर प्रवेश घ्यायचा असेल 10वीचा निकाल लागल्यानंतर त्याची नोंदणी होत असते. नोंदणी झाल्यानंतर शासनाच्या नियमानुसार रिझर्वेशननुसार त्याच्या पहिली, दुसरी, तिसरी लिस्ट लागत असते. म्हणजे 11वीला प्रवेश घ्यायचा असेल तर 10वीच्या मार्काच्या आधारेच आपल्याला प्रवेश द्यावा लागत असतो. परंतु शाहू कॉलेजमध्ये यायचं असेल
तर एक सांगता येईल आपल्याला किंवा 2 वेळेस तुम्हाला येता येतं. नंबर 1 स्क्रीनिंग टेस्टच्या माध्यमातून आणि नंतर 10वीचा निकाल लागल्यानंतर 11वीचा प्रवेश तुम्हाला घेता येतो. म्हणजे स्क्रीनिंग टेस्टमधून जे विद्यार्थी आलेले आहेत त्यांचे देखील रीतसर 11वीचे प्रवेश 10वीचा निकाल लागल्यानंतर 10वीच्या गुणानुक्रमे होणार आहे. स्क्रीनिंग टेस्टला प्रवेश मिळाला म्हणजे माझा 11वीचा प्रवेश फायनल झाला असं नाही. परंतु मागच्या काही आमच्या 4-5 वर्षाच्या अनुभवावरून असं लक्षात येतं की जे स्क्रीनिंग टेस्टमध्ये आमच्याकडे विद्यार्थी येतात ते 90 ते 95% त्यांना 10वीला देखील त्या कॅटेगरीनुसार जे मार्क लागतात ह्या महाविद्यालयामध्ये येण्यासाठी ते मार्क्स त्यांना मिळत असतात. एक 5-7% विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम येतो. मग अशा विद्यार्थ्यांना कदाचित 11वीला प्रवेश मिळणार नाही. बरं. अच्छा सर, स्क्रीनिंग टेस्टमधून अथवा 10वीच्या गुणवत्ता यादीतून आपल्या महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं इथं बोर्ड कुठलं असणार आहे? जसं आत्ता मी म्हणालो की प्रवेश क्षमता सांगत असताना आपलं हे महाविद्यालयाला मान्यता जी आहे ते स्टेट बोर्डाची आहे. त्यामुळं निश्चितच 11वी असेल त्याचं किंवा 12वी असेल त्याचं बोर्ड हे स्टेट बोर्ड असणार आहे. अच्छा, तो विद्यार्थी CBSE मधून इथे जरी आला तरी त्याचं स्टेट बोर्ड असेल. 10वीला त्याचं बोर्ड स्टेट असेल, CBSE असेल किंवा ICSE असेल. आमच्याकडे 11वीला त्याच्या 10वीच्या गुणाच्या आधारे प्रवेश झाला की त्याचं बोर्ड कोणतं असेल? स्टेट बोर्ड असणार आहे. यस. अच्छा. मग सर, JEE आणि नीट सारखी जी परीक्षा आहे त्याचा सिलेबस हा CBSE बोर्डाशी जरा जास्त संलग्नित आहे. आणि आपण म्हणताय की आपल्या विद्यार्थ्यांचा इथं येणाऱ्या विद्यार्थ्यांचं बोर्ड हे स्टेट बोर्ड असणार. मग इथं शिकणारा स्टेट बोर्डातून शिकणारा विद्यार्थी आणि CBSEच्या अभ्यासक्रमानुसार नीट आणि JEEची त्याला तयारी करावी लागणार आहे. मग ह्या 2 वेगवेगळ्या बोर्डाचं समन्वय आपल्या महाविद्यालयामध्ये कसं साधलं जातं? चांगला प्रश्न आहे की नीट आणि JEEचा सिलेबस CBSEचा आहे 11वी आणि 12वी आणि मुलं मात्र स्टेट बोर्डासाठी असतात. बरोबर. मग हा दोन्हीचा समन्वय कसा, म्हणजे टीचिंगचा समन्वय कसा, विद्यार्थ्याचा सेल्फ स्टडीचा समन्वय कसा, हे जर सांगायचं झालं तर कसं आहे, गेली 4-5 वर्षापासून महाराष्ट्र शासनानं काय केलेलं आहे, CBSEला जो सिलेबस आहे 11वी-12वीला बरोबर तंतोतंत तसा जरी नसला तरी मॅक्झिमम 90 ते 95% CBSEचा जो सिलेबस आहे तोच स्टेट बोर्डाला त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे हा फारसं काही अवघड जात नाही विद्यार्थ्याला सेल्फ स्टडी करण्यासाठी देखील किंवा प्राध्यापकांना किंवा प्रशासनाला देखील टीचिंगचं पॅटर्न किंवा टीचिंग प्लॅन बनवत असताना आपण काय करत असतो, ज्यावेळेस नीट आणि JEEचे क्लासेस चालू होतात, चालू झाल्यानंतर एक 2-2.5 महिने किंवा प्रत्येक 3 महिन्याला एक डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट आपण घेत असतो. किंवा एक बोर्ड ज्या स्टेट बोर्डाची ज्या पद्धतीनं परीक्षा होत असते त्या धर्तीवर आपण प्रत्येक 3 महिन्याला परीक्षा घेत असल्यामुळं विद्यार्थ्यांना त्या परीक्षेच्या माध्यमातून बोर्डाची देखील तयारी होत असते. आणि आत्ताच मी म्हणालो की दोन्ही बोर्डाच्या सिलेबसमध्ये फारसा काही फरक नाही. आणि फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी यामध्ये तर 8वी पासून ते 12वी पर्यंत जर तुम्ही बघितलं तर 90 ते 95% सिलेबस तोच आहे. अच्छा, म्हणजे विद्यार्थ्यांनी स्टेट बोर्ड आणि CBSE बोर्ड हा गोंधळ डोक्यामध्ये ठेवायचा नाही, म्हणजे त्याची काही गरज नाही. सर, स्क्रीनिंग टेस्टमधून आपल्याकडे प्रवेश घेणारे जे काही विद्यार्थी आहेत त्यांची फीस किती असणार आहे? काय असतं की राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये किंवा 10वीचा निकाल लागल्यानंतर जे विद्यार्थी मेडिकल ग्रुपला जाणार आहेत त्यांचं उद्दिष्ट असतं नीटची तयारी करणे. बरोबर. इंजिनिअरिंग ग्रुपकडे ज्याला जायचं आहे त्याचंही किंवा त्यांच्या पालकांचं एक ध्येय असतं किंवा IIT NITला आपला मुलगा गेला पाहिजे. म्हणजे थोडक्यामध्ये कसं आहे की नीट आणि JEEचे हे क्लासेस महत्त्वाचे आहेत आणि म्हणून आम्ही नीट क्लासेसची तयारीसाठी किंवा JEE मेन किंवा IITच्या तयारीसाठी त्याची जी फीस आहे ते वार्षिक 59,000 रुपये आहे. अच्छा, म्हणजे 11वीला 59,000 असेल आणि 12वीला 59,000. म्हणजे यामध्ये बोर्डाचा अभ्यासक्रम तर आपण शिकवताच, पण हे राष्ट्रीय परीक्षा ज्या आहेत त्याचाही आपल्याला वेगळा म्हणजे अध्यापन आपल्याला ते करावं लागतं. अच्छा सर,
सर, या फीसमध्ये गरीब किंवा होतकरू विद्यार्थ्यांना काही सवलत मिळू शकते का? हां आणि जर का या संदर्भातली काही आपल्याकडे शिष्यवृत्ती वगैरे असेल तर त्याचे निकष काय आहेत? हां काय आहे की ह्या संस्थेनं म्हणजे शिवछत्रपती शिक्षण संस्थेनं एक निर्णय असा घेतलेला आहे की ह्या महाविद्यालयातून एखादा गरीब विद्यार्थी फीसमुळे त्याचं शिक्षणापासून तो वंचित राहायला नाही पाहिजे. अच्छा. आणि म्हणून प्रवेश घेत असताना विद्यार्थ्याची किंवा त्यांच्या पालकाची आर्थिक परिस्थिती जर बिकट असेल तर एक नॉमिनल फीस भरून त्याला तो प्रवेश दिला जातो. त्यानंतर 11वीचे 10वीच्या निकालानंतर 10वीच्या गुणाच्या आधारे ज्यावेळेस 11वीचे प्रवेश रीतसर होतात ते रीतसर झाल्यानंतर 1 महिन्याच्या नंतर आपण नोटीस काढतो ज्या ज्या विद्यार्थ्या आणि या महाविद्यालयानं किंवा या संस्थेनं गरीब विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्यासाठी सयाजीराव गायकवाड स्कॉलरशिप हे नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे. सयाजीराव गायकवाड स्कॉलरशिप या नावानं स्कॉलरशिप आपण देत असतो. त्याचा क्रायटेरिया किंवा निकष म्हणलं तर काय आहे की त्या विद्यार्थ्याच्या पालकाची आर्थिक परिस्थिती हे कमकुवत किंवा हलाखीची असली पाहिजे आणि विद्यार्थ्याचा परफॉर्मन्स हा चांगला असला पाहिजे. म्हणजे थोडक्यात हा पालक हा गरीब असला पाहिजे आणि विद्यार्थी हा होतकरू किंवा हुशार असला पाहिजे. हे दोनच निकष आपण ठेवलेले आहेत. मग अशा विद्यार्थ्यांना ते जे सयाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती याची एक संस्था कमिटी नेमते आणि ते कमिटी प्रत्येक विद्यार्थ्याला त्या पालकाला वैयक्तिक बोलवून त्याची मुलाखत घेऊन जे काही शिष्यवृत्ती असेल ते त्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. 2 गोष्टी आपण जे बोललात की मुलगा होतकरू असला पाहिजे आणि पालकाची खरोखरच कमकुवत परिस्थिती असली पाहिजे याची शहानिशा केल्यानंतरच आपण ही शिष्यवृत्ती देत असतो. अच्छा सर, यानंतर मला तुम्हाला असं विचारायचं की आपल्या महाविद्यालयामध्ये हे जे विद्यार्थी येतील मग ते स्क्रीनिंग टेस्टमधून येऊ द्यात की 10वीच्या त्यांच्या गुणांच्या नंतर ते आपल्याकडे येतील तर यांच्यासाठी महाविद्यालयामध्ये हॉस्टेलची व्यवस्था आहे का? हां स्क्रीनिंग टेस्टमधून निवड झालेले किंवा 11वीचा प्रवेश झाल्यानंतर संस्थेनं काय केलेलं आहे किंवा ह्या महाविद्यालयामध्ये महाराष्ट्रातून मुलं मुली येतात. हो. संस्थेनं प्राधान्यानं मुलींची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळं मुलीचा प्रवेश झाला या महाविद्यालयामध्ये प्रवेश झाला की त्यांना 99% किंवा 100% म्हणेल 100% मुलींसाठी हॉस्टेलची व्यवस्था आहे. म्हणजे जो जास्त जिकिरीचा प्रश्न आहे मुलींच्या सुरक्षेच्या संदर्भात, कारण बाहेरून आलेला पालक जो असतो ना त्याला मुलींची व्यवस्था इथं ठेवायची असेल तर महाविद्यालयाचंच वसतिगृह असेल संस्थेचंच वसतिगृह असेल ते पालकाचा विश्वास बसतो. आणि म्हणून संस्थेनं ती गरज ओळखून आपण मुलींची 100% मुलींची वसतिगृहाची सोय त्या ठिकाणी केली आहे. आणि माझ्या मताने हे हॉस्टेल आपल्या कॅम्पसमध्येच आहे. कॅम्पस किंवा कॅम्पसच्या अगदी जवळ आहे, वॉकेबल डिस्टन्सवर आहे. आणि मुलांची मात्र फार मर्यादित विद्यार्थ्यांची व्यवस्था आहे. एक 50 मुलांचं वसतिगृहाची व्यवस्था आहे. सर, मला पुढचा असा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की स्क्रीनिंग टेस्टमधून आपले जे विद्यार्थी येत आहेत इकडे त्यांचे वर्ग कधी सुरू होतात? आता मी म्हणालो की परीक्षा आता 7 एप्रिलला होणार आहे. बरोबर. 7 एप्रिलला परीक्षा झाल्यानंतर पोस्ट एक्झामिनेशन जो प्रोग्राम आहे म्हणजे ॲन्सर की त्या वेबसाईटवर टाकणे, ॲन्सर की टाकल्यानंतर काही विद्यार्थ्याचे काही पालकाचे काही ॲन्सर कीच्या संदर्भामध्ये काही ऑब्जेक्शन्स असतील 1-2 दिवस 3 दिवस त्यांचे ऑब्जेक्शन्स आपण घेत असतो. त्यानंतर ऑब्जेक्शन्स घेतल्यानंतर आपण ते ऑब्जेक्शन्स खरे आहेत का खोटे आहेत याचं आपण ते पडताळणी करून पाहत असतो. मग त्यानुसार काही ॲन्सर कीमध्ये बदल झाला असेल तर तो ॲन्सर कीमध्ये म्हणजे बदललेली ॲन्सर की परत टाकत असतो सुधारित. आणि मग सुधारित ॲन्सर कीनुसार आपण त्याचा रिझल्ट डिस्प्ले करत असतो. आणि त्यानंतर मग पहिली यादी, दुसरी यादी, तिसरी यादी, गरज भासली तर तिसरी यादी, असे 2-3 लिस्टमध्ये प्रवेश करून साधारणतः एप्रिल एंडला आपण हे क्लासेस चालू करतो. साधारणतः यावर्षीचे क्लासेस 22 एप्रिलपासून सुरू होणार. आणि आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये ही 10वीच्या परीक्षा झाल्यानंतर नॉर्थ म्हणजे कोटा दिल्ली असेल
त्या ठिकाणी एक 10 ते 15 मे मध्ये क्लासेस चालू होतात. बरं. साऊथला पाहिलं, हैदराबाद असेल किंवा इकडं कर्नाटकमध्ये बेंगलोर असेल, इथंही 10 ते 12 जूनला यांचे क्लासेस चालू होतात. अच्छा. परंतु भारतामध्ये आपलं एक महाविद्यालय असं आहे की नीट आणि JEE क्लासेस स्क्रीनिंग टेस्ट घेऊन एप्रिलमध्ये चालू करणारं भारतातलं हे पहिलं महाविद्यालय आहे. निश्चितच. सर, एकदा का या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम सुरू झाला की त्यानंतर त्यांच्या सराव परीक्षांचं काय नियोजन आहे? हां, आपण ज्यावेळेस नीट किंवा JEE क्लासेस चालू करतो, सुरुवात केल्यानंतर 3 आठवडे किंवा महिनाभर त्याची परीक्षा आपण घेत नाही. कारण परीक्षा घ्यायची असेल, कारण तिथून पुढच्या परीक्षा म्हणजे नीट लेवल आणि JEE लेवलच्या परीक्षा आपण घेत असतो. त्यामुळे एक सफिशियंट क्वांटम होणं गरजेचं असतं. परंतु एकदा 3 आठवडे किंवा 1 महिना झाल्यानंतर प्रत्येक वीकेंडला आपण परीक्षा घेत असतो. अच्छा, प्रत्येक वीकेंडला आपण परीक्षा घेतात. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की स्क्रीनिंग टेस्टमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि 10वीच्या गुणवत्तावरून नंतर जे आपल्याकडे प्रवेशित होतात विद्यार्थी, या दोघांचे जे वर्ग चालतात, या वर्गांच्या मध्ये काही फरक असतो का? हां, स्क्रीनिंग टेस्टमधून जे विद्यार्थी प्रवेशित होतात त्यांचे वर्ग आणि मग 10वीचा निकाल लागल्यानंतर 11वीचे वर्ग चालू होतात. त्या 2 वर्गामध्ये काही फरक आहे काय आहे? आपल्या महाविद्यालयामध्ये म्हणजे राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये प्रत्येक विषयाचे 12 ते 15 ते 16 टीचर्स आहेत. आणि सर्व टीचर्स नीट आणि JEE शिकवू शकणारे एक्सपिरियन्स्ड टीचर आहेत. त्यामुळे स्क्रीनिंग टेस्टमधून निवड झालेले जे वर्ग असतात आणि 11वीचा प्रवेश झालेला असतो 10वीच्या मार्काच्या नंतर, ह्या दोन्ही वर्गामध्ये तसा फारसा काही फरक राहत नाही. फरक एकच राहतो की हे फक्त 2-2.5 महिने लवकर वर्ग सुरू झाल्यामुळं यांचा सिलेबस 2 ते 2.5 महिने लवकर संपतो आणि त्यांना पुढे अभ्यास करायला जास्त वेळ मिळतो. हा एवढाच फरक आहे. ओके सर, स्क्रीनिंग टेस्ट विषयी आपण सखोल मार्गदर्शन तर केलंच आहे. आता मी एका नवीन आणि चांगल्या प्रश्नाकडे वळतोय सर. म्हणजे मला हा प्रश्न विचारायचा तुम्हाला की लातूर पॅटर्न आणि शाहू पॅटर्न या 2 पॅटर्न मध्ये काही फरक आहे का? लातूरमध्ये जर पाहिलं तर लातूर पॅटर्न आणि शाहू पॅटर्न मध्ये फरक आहे. किंवा शाहू पॅटर्न हा लातूर पॅटर्न पासून वेगळा आहे. अच्छा. पण शाहू पॅटर्न हा जो आहे ना, लातूर सोडून बाहेर पूर्ण महाराष्ट्रभर हा लातूर पॅटर्न नावाने ओळखला जातो. परंतु लातूरमध्ये जर तुम्ही विचारला मला तर मी असं म्हणेल की लातूर पॅटर्न आणि शाहू पॅटर्न मध्ये फरक आहे. अच्छा, हे 2 पॅटर्न आहेत लातूरमध्ये पाहिलं तर कसा फरक आहे? शाहू पॅटर्न म्हणजे काय? कोचिंग ऑफ नीट अँड JEE इन कॉलेज. आणि लातूर पॅटर्न काय? कोचिंग ऑफ नीट अँड JEE इन प्रायव्हेट क्लास. अच्छा. आता शाहू पॅटर्न म्हणजे काय? जसं आता मी म्हणालो की नुसतं कोचिंगच नाही, तर साधारणतः काय होतं की शाहू कॉलेजमध्ये सकाळी 7 वाजता क्लासेस चालू होतात. 7 वाजता क्लासेस चालू झाल्यानंतर दररोज 6-7 क्लासेस असतात. सुरुवातीला आपण 6 क्लासेस देतो, त्यानंतर गरज भासली तर 7वा क्लास आपण देत असतो. पण 6 क्लासेस झाल्यानंतर एक DSP नावाचा एक क्लास असतो. DSP म्हणजे डिफिकल्टी सॉल्विंग पिरियड. ते त्या टायमिंगमध्ये हे 6 तास झाल्यानंतर 2 वाजता किंवा 3 वाजता स्टाफ रूममध्ये सर्व विषयाचे टीचर्स बसलेले असतात. आणि मग त्या विद्यार्थ्यांना ह्या 6 तासामध्ये शिकवलेलं आणि न समजलेलं किंवा ते घरी सेल्फ स्टडी करत असताना त्यांचे काही डाऊट्स असतील तर साधारणतः 1 तास DSP असतो. आणि त्या DSP मध्ये त्यांना शिकवणारे टीचर पण उपलब्ध असतात, दुसरे पण टीचर्स उपलब्ध असतात. म्हणजे त्याच्या वर्गाच्याच विद्यार्थ्यांनी म्हणजे शिक्षकांकडे डाऊट नाही तर दुसऱ्याकडे सोडू शकतात. प्रत्येक विषयाचे टीचर, सर्व टीचर्स आपण त्या स्टाफ रूम मध्ये बसवत असतो DSPच्या सेशनच्या काळामध्ये. आणि मग विद्यार्थी काय असतात की त्यांचे जे डाऊट्स असतात ते विचारले जातात. आता जसं मी म्हणालो की नीट आणि JEE हे नॅशनल लेवलच्या परीक्षा आहेत. ह्याला नुसतं टीचिंग आणि नुसतं परीक्षा घेऊन आम्हाला यश मिळणार नाही. तर त्यासोबत विद्यार्थी सेल्फ स्टडी करत असताना किंवा शिकवत असताना डाऊट्स
आले पाहिजेत, येत असतात आणि ते विद्यार्थ्यांचे क्लिअर झाले पाहिजेत. बरोबर. आणि म्हणून तो DSP एक सेशन असतो. अच्छा. आता DSP झाल्यानंतर मग जी काय लोकलचे मुलं आहेत ते आपापल्या घरी जाऊन थोडा आराम करून अभ्यास करतात. अच्छा. पण जे हॉस्टेलला मुलं राहतात तिथं, मुली राहतात, हो. त्या मुली आमच्याच महाविद्यालयामध्ये लायब्ररीला लागून रिडिंग रूम आहेत. बर. त्या रिडिंग रूममध्ये सेल्फ स्टडी करत असतात. अच्छा. असं आहे. तर ही आणि reading- म्हणून आणि रिडिंग रूम हे रात्री 11 ते 11:30 वाजेपर्यंत चालू असते. अच्छा. आणि मग ह्या महाविद्यालयामध्ये 11 ते 11:30 पर्यंत रिडिंग रूम चालू असते. आणि मग कॅम्पसमध्येच हॉस्टेल असल्यामुळं, कॅम्पसच्या जवळ हॉस्टेल असल्यामुळं मुली देखील रात्री 11 11:30 वाजेपर्यंत त्या रिडिंग रूममध्ये अभ्यास करत असतात. अच्छा. आणि मग हे जे तिथली डिसिप्लिन आहे, ही जी सुरक्षा आहे मुलींविषयी, ते शाहू महाविद्यालयामध्ये आहे. बरं. आणि म्हणून हे शाहू पॅटर्न वेगळं आहे, लातूर निश्चितपणे. पॅटर्नपेक्षा वेगळं. निश्चितपणे वेगळं. आता लातूर पॅटर्न मध्ये काय काय होतंय, मी एखादा समजा केमिस्ट्रीला क्लास लावला, फिजिक्सला क्लास लावला किंवा बायोलॉजीला क्लास लावला, 1 तास क्लास संपल्यानंतर तो विद्यार्थी काय करतोय याचं त्या क्लासवाल्याशी देणं घेणं नाही. बरं. आणि म्हणून लातूरमध्ये तरी शाहू पॅटर्न आणि लातूर पॅटर्न वेगळा आहे. निश्चितपणे सर, आपण अगदी व्यवस्थितपणे लातूर पॅटर्न आणि शाहू पॅटर्न हां. हे वेगळे कसे आहेत आणि हो. दोन्ही पॅटर्न लातूरमध्ये कसे एक्झिस्ट करतात त्याबद्दल हां. अतिशय समर्पक अशी माहिती आपण दिली सर. मला एक आता महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे सर तुम्हाला, की स्क्रीनिंग टेस्टमध्ये जे आपले यशस्वी होणारे विद्यार्थी आहेत त्यांनी शाहू महाविद्यालयामध्ये प्रवेश का घ्यावा? हा, अतिशय चांगला प्रश्न आहे. एखाद्या विद्यार्थ्याची किंवा आता मी म्हणालो की 200 विद्यार्थ्याची आपण नीटसाठी निवड करणार आहोत, बरोबर. 100 विद्यार्थ्यासाठी आपण IIT साठी निवड करणार आहोत. तर एखाद्या निवड झालेल्या विद्यार्थ्यानं किंवा त्याच्या पालकाने राजर्षी शाहू महाविद्यालयामध्येच का प्रवेश प्रवेश घ्यावा? का घ्यावा? याचं कारण आहे, नंबर 1 कारण आमचा रिझल्ट आहे. रिझल्ट विषयी थोडं सांगायचं झालं तर मेडिकलचा जर रिझल्ट आपण पाहिला, साधारणतः आमच्याकडे जे विद्यार्थी प्रवेशित होतात रेग्युलर, जसं आपण सांगितलं की 1080 मुलं म्हणजे 1100 मुलं आपण 12वीला असतात असं गृहीत धरूया. आणि आपण पाहिलं की सध्या लातूरमध्ये तरी किंवा आपल्या महाविद्यालयामध्ये तर ट्रेंड कसा आहे की 70% मुलं हे मेडिकल ग्रुपकडे ओढा आहे सध्या आणि 30% मुलं हे इंजिनिअरिंग ग्रुपकडे आहे. म्हणजे 1100 मुलांपैकी 70% म्हणलं तर एक 700-800 मुलांपैकी 500 मुलं गव्हर्नमेंट MBBS कॉलेजला जातात वेगवेगळ्या कॅटेगरीमधून. अच्छा. तर हा एक आमचा रिझल्ट आहे. हा झाला रिझल्ट. इंजिनिअरिंगच्या बाबतीमध्ये एक 300 विद्यार्थी साधारणतः प्रवेशित होत असतात. गेल्या वर्षीचा रिझल्ट सांगायचं म्हणलं तर 17 विद्यार्थी आमचे IITला क्वालिफाय झाले. जवळपास तेवढेच विद्यार्थी NITला प्रवेशित झाले. आणि बाकीचे राहिलेले 50-60 विद्यार्थी COP सारख्या महाराष्ट्रामध्ये जे ऑटोनॉमस कॉलेज आहेत अशा कॉलेजला त्यांना प्रवेश मिळालेला आहे. म्हणजे इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये देखील आमचा रिझल्ट 50 ते 60% जास्त आहे. मग ते IIT असेल, NIT असेल किंवा महाराष्ट्रामधले ऑटोनॉमस कॉलेज असतील. हे झालं रिझल्ट. दुसरं फाय शाहू कॉलेज डिसिप्लिन. आता डिसिप्लिन काय आहे की आम्ही काय करत असतो, आता मी म्हणाल्याप्रमाणे आमचे 7 किंवा सकाळी 8 वाजता क्लासेस चालू होतात आणि दररोज 6 तास क्लासेस असतात. त्यानंतर DSPचा एक वर्ग असतो. त्यानंतर मॅक्झिमम विद्यार्थी आमच्याच महाविद्यालयामध्ये रिडिंग रूममध्ये सेल्फ स्टडी करत असतात. त्यासाठी जे लागणारं जे वातावरण असतं, त्यासाठी जी लागणारी जी डिसिप्लिन असते ते महाविद्यालयाच्या प्रशासनानं मेंटेन केलेली आहे. त्यानंतर दुसरं जर सांगायचं म्हणलं की जसं आता 6 वर्ग आपण घेत असतो, 6 वर्गातून आम्ही काय करत असतो, 2 वेळेस डिजिटल अटेंडन्स घेत असतो आणि 1 वेळेस मॅन्युअल अटेंडन्स. 2 वेळेस डिजिटल आणि 1 वेळेस मॅन्युअल अटेंडन्स घेणारं हे महाराष्ट्रातलं पहिलं महाविद्यालय आहे. तर हे एक डिसिप्लिनचा भाग आहे. दुसरं, आम्ही दर 3 महिन्याला आमची महाविद्यालयाची सुरुवातच पॅरेंट मीटिंग होत असते. त्या पॅरेंट मीटिंगमध्ये विद्यार्थी पालक बैठक होत असते. त्या बैठकीमध्ये पूर्ण वर्षाचं किंवा 2 वर्षाचं साधारणतः अकॅडमिक काय असणार आहे
त्या नीटचं किंवा JEE-मेनचं काय अकॅडमिक असणार संपूर्ण प्लॅनिंग आहे ते पालकांना आपण सांगितलं जातं. बरं. त्यानंतर दर 3 महिन्याला पॅरेंट्स मीटिंग, आणि जसं आता अटेंडन्स घेतल्यानंतर प्रत्येक महिन्याच्या शेवटी 1 तारखेला 75% कमी उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांना बोलवून, म्हणजे CET सेलमध्ये ऑफिसमध्ये बोलावून घेऊन त्यांचं काउन्सिलिंग केलं जातं. आणि वारंवार सांगू नये विद्यार्थी ॲबसेंट असेल तर पालकांना बोलवून त्यांचंही काउन्सिलिंग केलं जातं. तर हे जे डिसिप्लिन आहे, अटेंडन्स घेणं असेल, वातावरण असेल, रिझल्ट आहे, क्लासेस म्हणजे टीचिंग, डाऊट सॉल्विंग आणि सेल्फ स्टडी, टीचिंग आणि पोस्ट टीचिंग सगळ्या गोष्टीची काळजी इथे घेतली. हे जे आहे ते हे शाहू पॅटर्न आहे. आणि म्हणून स्क्रीनिंग टेस्टमधून ज्या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे किंवा 10वीच्या मार्कावर 11वीला ज्याची निवड होईल त्या विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायला काहीच हरकत नाही. धन्यवाद सर. आपण आजच्या या मुलाखतीतून स्क्रीनिंग टेस्ट संदर्भामध्ये मी काय आपल्याला जे काही प्रश्न तुम्हाला विचारले, अतिशय समर्पकपणे आपण या प्रश्नांची उत्तरं, सुटसुटीतपणे या प्रश्नांची उत्तरं आपण दिलीत. मला खात्री आहे की विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे बरेचसे शंका, प्रश्न त्यांचे ते इथे म्हणजे त्या शंकांना उत्तर त्यांना मिळाले. हां, बिलकुल सर. तर या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये आपण इथे थांबूया सर. आपले पुनश्च खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद सर.